या टेस्टमधील सर्व प्रश्न हे खूपच महत्त्वाचे आहेत. टेस्ट सर्वांनी शेवटपर्यंत सोडवायचे आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. त्या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? महाराष्ट्रामध्ये सुपारी या फळाचं संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 श्रीवर्धन, जिल्हा रायगड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी दिले जाते? शांती स्वरूप भटनागर पारितोषिक खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामधील योगदानासाठी दिले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शांतीस्वरूप भटनागर पारितोषिक शास्त्रीय संशोधन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या खालीलपैकी कोणत्या भागावर दिसून येते? बोरॉन आणि कॅल्शियमची कमतरता पिकाच्या खालीलपैकी कोणत्या भागावर दिसून येते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 शेंड्याची पाने या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर खालीलपैकी कोणत्या ऊर्जेमध्ये होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 द्रव इंधनाचे ज्वलन होताना त्यांचे रूपांतर रासायनिक ऊर्जा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 नाबार्ड ही प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष देते? नाबार्ड हे प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या घटकाच्या विकासाकडे लक्ष देते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नाबार्ड ही शेती व ग्रामीण विकास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे? गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये अधिक आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गोड्या पाण्यातील मत्स्य उत्पादन ऑप्शन क्रमांक 3 भंडारा जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर NK सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 कृषी मूल्य आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? कृषी मूल्य आयोग यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कृषी मूल्य आयोग यांची स्थापना सन 1965 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? रॉकेट हे खालीलपैकी कोणत्या तत्वावर कार्य करते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रॉकेट हे रेखीय संवेग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे? खालीलपैकी कोणती एक बँक ही भारताची मध्यवर्ती बँक आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताची मध्यवर्ती बँक रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? स्वतंत्र मजूर पक्ष यांची स्थापना खालीलपैकी कोणी केलेली आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज असते? आपल्या घरामध्ये पुरवण्यात येणारी वीज ही खालीलपैकी कोणत्या प्रकारची वीज असते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 AC करंट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना खालीलपैकी काय म्हणतात? ग्रहाच्या सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणाऱ्या नियमांना खालीलपैकी कोणते नियम म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केपलरचे गतीचे नियम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे? भारताकडून चहा आयात करणारा प्रमुख देश खालीलपैकी कोणता आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ब्रिटन देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? खालीलपैकी कोणत्या पिगमेंटमुळे फळामध्ये लाल रंग येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लायकोपिन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते? स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण या चतुसूत्रीचे पुरस्कर्ते खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 लोकमान्य टिळक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये वित्त आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1951 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्राचे राज्यपाल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले होते? भारताचे नवे आर्थिक धोरण खालीलपैकी केव्हा जाहीर झाले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 भारताचे नवे आर्थिक धोरण हे जून 1991 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या अंशाचे रेखावृत्त हे प्रमाण रेखावृत्त आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 82°30 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी यांचे कार्यालय आहे? आंतरराष्ट्रीय मुद्रा निधीचे कार्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी म्हणजेच IMFचे मुख्यालय वॉशिंग्टन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अप्रत्यक्ष कराचा भार खालीलपैकी कोणावर पडतो? अप्रत्यक्ष कराचा भार हा खालीलपैकी कोणावर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अप्रत्यक्ष कराचा भार हा ग्राहक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? अ कॉल टू हॉनर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जसवंत सिंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? कायद्याद्वारे कामाचा हक्क मान्य करणारे देशामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणते राज्य आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 सन 1962 मध्ये भारतावर हल्ला झाला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते? सन 1962 मध्ये भारतावर हल्ला झाला तेव्हा भारताचे संरक्षण मंत्री खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 VK कृष्ण मेनन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मेंढीची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? मेंढीची खालीलपैकी कोणती जात ही उत्तम लोकरीसाठी प्रसिद्ध आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 काश्मीरी मेरून या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? श्रद्धानंद छात्रालय खालीलपैकी कोणी सुरू केले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर पंजाबराव देशमुख या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये सर्वात जास्त आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेले पाणी सर्वात जास्त पाणी खालीलपैकी कोणत्या विभागामध्ये उपलब्ध आहे?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कोकण विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सन 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार प्राप्त करणारे महाराष्ट्रामधले पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 महर्षी धोंडो केशव कर्वे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण सर्वात जास्त खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जांभी मृदा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मोहनदास करमचंद गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना महात्मा ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 रवींद्रनाथ टागोर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार खालीलपैकी कोणत्या वर्षी समाप्त झाला होता? ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार खालीलपैकी कोणत्या वर्षी समाप्त झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1858 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 काँग्रेसचे ग्रामीण भागामधले पहिले अधिवेशन 22 डिसेंबर सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? ग्रामीण भागामधले राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन 22 डिसेंबर सन 1936 मध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 फैजपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 गोवा मुक्ती दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? गोवा मुक्ती दिन आपल्या ठिकाणी योग्य आन्सर ओळखायचा आहे. गोवा मुक्ती दिन. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 गोवा मुक्ती दिन हा 19 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 अनुशीलन समिती यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? अनुशीलन समिती यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अनुशीलन समिती ही बंगाल प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 42 फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? फ्रेंच राज्यक्रांती खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1789 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीयांचे नाव खालीलपैकी काय होते? ब्रिटिश पार्लमेंटमध्ये निवडून गेलेले पहिले भारतीय यांचे नाव खालीलपैकी कोणतं आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दादाभाई नेहरूजी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? नेहरू रिपोर्टमध्ये खालीलपैकी कशाची मागणी करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वसाहतीचे स्वराज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? भारताचे बिस्मार्क असे खालीलपैकी कोणाला म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 47 महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा व सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरू केली होती? महात्मा गांधी यांनी दांडी यात्रा व सविनय कायदेभंग चळवळ खालीलपैकी कोणत्या वर्षी सुरुवात केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1930 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही पदवी खालीलपैकी कोणी दिली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सुभाषचंद्र बोस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होती? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सरोजिनी नायडू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या वर्षी महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ स्थापन केले होते? महर्षी कर्वे यांनी स्वतंत्र महिला विद्यापीठ यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1916 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 53 खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे? खालीलपैकी कोणते बंदर हे भारताचे प्रवेशद्वार आहे?
सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, मालढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? मालढोक पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोलापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? पांझरा ही नदी खालीलपैकी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तापी नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम नरसोबाची वाडी या ठिकाणी होतो, तर नरसोबाची वाडी हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कोल्हापूर जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, पानशेत हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? पानशेत हे धरण महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले धरण आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पुणे जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5वा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी झालेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1969 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6वा, राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? राणीगंज दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7वा, कालिकत हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे भारतामधले महत्त्वाचे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9वा, अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? अणुशक्ती आयोगाची स्थापना खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1948 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10वा, पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? पंडित हरिप्रसाद चौरसिया हे खालीलपैकी कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बासरी वादक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11वा, तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या राज्याचा प्रथम क्रमांक लागतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12वा, इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? इंडिया इन डिस्ट्रेस या पुस्तकाच्या लेखिका खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ममता बॅनर्जी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13वा, भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? भारताच्या विभाजनाची घोषणा खालीलपैकी कोणत्या योजनेनुसार करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 माउंट बॅटन योजना या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14वा, भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी खालीलपैकी किती किमी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 15,200 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15वा, महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 हरावत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17वा, अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये स्थापन करण्यात आली होती? अनुशीलन समिती ही क्रांतिकारकाची संघटना खालीलपैकी कोणत्या प्रांतामध्ये स्थापन करण्यात आली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पश्चिम बंगाल प्रांत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18वा, रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? रायगड जिल्ह्यामध्ये भात संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कर्जत या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 19 भारतीय राज्यघटनेमध्ये मार्गदर्शक तत्वांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या घटनेवर आधारित आहे? भारतीय राज्यघटनेमधील मार्गदर्शक तत्वांची संकल्पना खालीलपैकी कोणत्या देशाच्या राज्यघटनेवर आधारित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक आयर्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 राष्ट्रीय उद्यान आपल्या ठिकाणी राष्ट्रीय उद्यान व जिल्हा आपला अयोग्य जोडी ओळखायची आहे. ताडोबा चंद्रपूर बरोबर आहे. नवेगाव गोंदिया बरोबर आहे. संजय गांधी बोरिवली मुंबई बरोबर आहे. पेंच अमरावती या ठिकाणी चुकीची जोडी होईल. पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21 6 ते 14 वयोगटामधील बालकांसाठी शिक्षण हा मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे? 6 ते 14 या वयोगटामध्ये बालकांसाठी शिक्षण हा विषय मूलभूत हक्क ठरवणारी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती घटनादुरुस्ती आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 86वी घटनादुरुस्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? झारिया ही दगडी कोळशाची प्रसिद्ध खाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक झारखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केले होते? हैदराबाद मुक्तीसंग्रामचे नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 स्वामी रामानंद तीर्थ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत? तोरणमाळचे पठार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधले पठार आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नंदुरबार जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राम मनोहर लोहिया या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? ग्रॅमी पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जाणारा पुरस्कार आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 संगीत क्षेत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे? महाराष्ट्र आणि गोवा यांच्या सीमेदरम्यान खालीलपैकी कोणती खाडी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तेरेखोलची खाडी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे? इंदिरा पॉइंट हे ठिकाण खालीलपैकी कोणत्या बेटावर स्थित आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक निकोबार बेट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मसुरी हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? लाव्हा रसापासून बनलेल्या खडकांना खालीलपैकी काय म्हणतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 अग्निज खडक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनामधून खालीलपैकी कोणता विषारी वायू बाहेर पडतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कार्बन मोनॉक्साईड वायू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? खालीलपैकी कोणता दिवस हा आंतरराष्ट्रीय चिमणी दिवस म्हणून पाळण्यात येतो? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 20 मार्च या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त असतात? रंगाचं ज्ञान होण्यासाठी मानवी डोळ्यामधील खालीलपैकी कोणत्या पेशी ह्या उपयुक्त ठरतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 शंकुपेशी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात? महाराष्ट्रामध्ये वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा करतात?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 जुलै या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 सुरजागड लोहोखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? सुरजागड लोहोखान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 गडचिरोली जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंध आहे? झुलन गोस्वामी खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 क्रिकेट खेळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 भारतीय राज्यघटनेचे कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 25 हे खालीलपैकी कशा संबंधीचं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 धर्म स्वातंत्र्याचा अधिकार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? जागतिक अपंग दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डिसेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? खालीलपैकी कोणता दिवस हा पंचायत दिन म्हणून साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 24 एप्रिल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 विदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे आढळतात? विदर्भामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीचे खोरे प्रामुख्याने आढळतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 वर्धा आणि वैनगंगा नदीचे खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून खालीलपैकी कोणते उद्यान हे ओळखले जाते? महाराष्ट्रामधले पहिले राष्ट्रीय उद्यान म्हणून खालीलपैकी कोणते उद्यान हे ओळखले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ताडोबा राष्ट्रीय उद्यान या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र शासनाच्या वतीने खालीलपैकी कोणत्या वर्षापासून सामाजिक वनीकरण हा विभागाची निर्मिती केलेली आहे? महाराष्ट्रामध्ये सामाजिक वनीकरण या विभागाची निर्मिती खालीलपैकी कोणत्या वर्षापासून केलेली आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सन 1982 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 तुलना करता येणार नाही यासाठी खालीलपैकी कोणता शब्द आहे? तुलना करता येणार नाही आपल्या ठिकाणी शब्दसमूहाबद्दल एक शब्द सांगायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अतुलनीय या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? पितळ हा धातू खालीलपैकी कशापासून तयार करतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 तांबे प्लस जस्त या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? त हा खालीलपैकी कोणत्या विभक्तीचा प्रत्यय आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सप्तमी विभक्ती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित होते? नरेंद्र दाभोळकर हे व्यक्तिमत्व खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी निगडित होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 अंधश्रद्धा निर्मूलन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? ओझोन दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 26 सप्टेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय खेळ खालीलपैकी कोणता आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक हॉकी भारताचा राष्ट्रीय खेळ होईल. प्रश्न क्रमांक 24 ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता आहे? ईशान्येकडून नैऋत्येकडे पसरलेला पर्वत खालीलपैकी कोणता पर्वत आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 अरवली पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 पंडित नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया हा ग्रंथ खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये असताना लिहिला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक अहमदनगरचा. प्रश्न क्रमांक 26 भंडारा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? भंडारा हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागपूर प्रशासकीय विभाग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? औद्योगिक क्रांतीचे माहेरघर असे खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हटले जाते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक इंग्लंड देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 29 गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली होती? गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी खालीलपैकी कोणत्या देशामध्ये केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 अमेरिका देश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? मेघदूत हे काव्य खालीलपैकी कोणी लिहिलेलं काव्य आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कालिदास या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? पानिपतची पहिली लढाई खालीलपैकी कोणामध्ये झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 इब्राहिम लोधी आणि बाबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू सन 1883 मध्ये खालीलपैकी कोणत्या तुरुंगामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 एडन तुरुंग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 कायदे आजम असे खालीलपैकी कोणास संबोधले जाते? कायदे आजम म्हणून खालीलपैकी कोणास संबोधले जाते? सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. त्या ठिकाणी प्रश्न आहे विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विंग्ज ऑफ फायर या पुस्तकाचे लेखक डॉक्टर APJ अब्दुल कलाम या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? भारतीय राज्यघटनेमधील खालीलपैकी कोणत्या कलमाप्रमाणे भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 कलम 1 नुसार भारत अर्थात इंडिया हा राज्यांचा संघ असेल. प्रश्न क्रमांक 6 नाशिक जवळचं एकलहरे विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? नाशिक जवळचं एकलहरे हे विद्युत निर्मिती केंद्र खालीलपैकी कोणत्या प्रकारचं विद्युत निर्मिती केंद्र आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नाशिक जवळचं एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 नागार्जुन सागर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? नागार्जुन सागर हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 नागार्जुन सागर हे धरण कृष्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 दख्खनच्या पठारावरील बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश खालीलपैकी कोणत्या खडकांनी बनलेला आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 दख्खनच्या पठारावरचा बहुसंख्य प्रदेश हा अग्निजन्य खडकांनी तो बनलेला आहे. प्रश्न क्रमांक 11 महाराष्ट्रामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी? महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महाराष्ट्र राज्यामध्ये खनिज तेल शुद्धीकरण केंद्र हे तुर्भे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 महाराष्ट्रामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी खालीलपैकी कोणते शहर हे प्रसिद्ध आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र राज्यामध्ये चादर निर्मितीसाठी सोलापूर शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 लोकमान्य टिळक हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? लोकमान्य टिळक हे नेते खालीलपैकी कोणत्या प्रकारचे नेते होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जहालमतवादी नेते या ठिकाणी योग्य आन्सर होईल.
ऑप्शन क्रमांक 14 श्री क्षेत्र माहूर येथे खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? श्री क्षेत्र माहूर या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या देवीची शक्तिपीठ आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 रेणुका देवी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 15 हिरव्या वनस्पती खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? हिरव्या वनस्पती आपले अन्न खालीलपैकी कशाच्या स्वरूपामध्ये आपले अन्न साठवण करतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हिरव्या वनस्पती आपले अन्न हे स्टारच्या माध्यमातून आपले अन्न हे साठवण करतात. ऑप्शन क्रमांक 17 खालीलपैकी आपल्याला सोटमुळाचं उदाहरण ओळखायचं आहे. खालीलपैकी आपल्याला सोटमुळाचं उदाहरण ओळखायचं आहे. त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक कापूस या ठिकाणी सोटमुळाचं उदाहरण असेल. ऑप्शन क्रमांक 18 हॉर्स पॉवर आपल्या या ठिकाणी हॉर्स पॉवरचं एकक ओळखायचं. हॉर्स पॉवर हे खालीलपैकी कशाचं एकक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 हॉर्स पॉवर हे शक्तीचं एकक या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 19 तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? तोडा ही आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 तोडा ही आदिवासी जमात निलगिरी पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 20 महाराष्ट्रामधले कायदेमंडळ खालीलपैकी कशा स्वरूपाचं आहे? महाराष्ट्र राज्यामधलं कायदेमंडळ हे खालीलपैकी कशा स्वरूपाचं कायदेमंडळ आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्रामधलं कायदेमंडळ हे द्विग्रही कायदेमंडळ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? सातमाळा अजिंठा डोंगरामध्ये खालीलपैकी कोणत्या लेण्या वसलेल्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 वेरूळच्या लेण्या या ठिकाणी योग्य आन्सर होईल. ऑप्शन क्रमांक 22 जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचं प्रमाण होय? जन्मदर म्हणजे एका वर्षामधील खालीलपैकी किती व्यक्तीमागील जन्मांचं प्रमाण होय? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 1000 व्यक्तीमागील जन्मांचं प्रमाण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? स्वराज्य पक्षाचे प्रणेते म्हणून खालीलपैकी कोणाचा उल्लेख कराल? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 स्वराज्य पक्षाचे नेते म्हणजेच चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरतात? प्रयोगशाळेमध्ये ऑक्सिजन हा वायू तयार करताना खालीलपैकी कोणते उत्प्रेरक वापरले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑक्सिजन हा वायू तयार करताना मॅग्नीज डायऑक्साईड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हणतात? खालीलपैकी कशाला जलकाच असे म्हटले जाते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सोडियम सिलिकेटला जलकाच असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 27 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये पांडवलेणी प्रसिद्ध आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक नाशिक जिल्हा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतामधून होतो? भारतामध्ये बारमाही नद्यांचा उगम खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेमधून होतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हिमालय पर्वत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात? संगणक शास्त्रामध्ये 0 आणि 1 हे खालीलपैकी काय म्हणून ओळखले जातात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाईट्स या ठिकाणी योग्य आन्सर होईल.